महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला। यामध्ये 2025-26 या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली। मात्र या योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याबाबतची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। त्याच्या मार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला अशी माहिती अजित पवारांनी दिली। येत्या वर्षभरात पुण्यात 23.2 किलोमीटर तर मुंबईत 41.2 किलोमीटर मेट्रोचे मार्ग सुरू होणार आहेत। अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100च्या हप्त्याबाबत घोषणा नाहीच, त्यामुळे लाडक्या बहिणींवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। त्यामुळे विरोधक जे आहेत त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही। आता ते वाढणार कधी त्याच्यावर आमचं काम चालू आहे। आता आम्ही जी घोषणा केलेल्या आहे त्या प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे, ते ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत। हे पण हेच तर आहे, म्हणजे 5 वर्षाचा वचननामा आहे, म्हणजे शेवटच्या 6 महिन्यात करणं म्हणजे वचननामा पूर्ण करणं। आजच्या 2100 रुपयाचा व्हॅल्यू आणि 5 वर्षानंतरच्या 2100 रुपयाचा व्हॅल्यू काय राहील? त्यामुळे निवडणुकीसाठी प्रलोभनं, घोषणाबाजी या सरकारने केलेली स्पष्ट दिसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।